की राज्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस कुठे पडला माहिती मला? कोल्हापूर. ज्यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 विषय प्रामुख्याने असतात, एक पीक पाणी, एक पावसाचा, एक धरणांच्या पाण्याचा, त्यावेळेला सगळ्यात जे स्ट्राईक दाखवली जाते त्यात सगळ्यात कमी पाऊस हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर आपली सरासरी जास्त आहे, थोडा पाऊस आपल्याकडे पडला नाही, तरी सुद्धा सातत्याने पाऊस पडल्यामुळं आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून या समितीनं यापुढं कर्जमाफी करायची वेळच येऊ नये, या आत्महत्या कशा रोखल्या जातील याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. आणि मध्यवर्ती बँका असतील किंवा सगळ्या बँका असतील ज्या कर्ज देत आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करावा. एवढी गळतीची विनंती मी त्यांना या निमित्ताने करणार आहे. 2 दिवसापूर्वी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानी आम्हाला तिन्ही पक्षांची बैठक झाली. त्यामध्ये पालकमंत्री आंबेडकर साहेब उपस्थित होते, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते, आमदार गणेश गोरे उपस्थित होते, जनसुराज पक्षाचे अध्यक्ष मी स्वतः आणि चंद्रकांत दादा. आणि यावर तिन्ही पक्षांची बैठक झाल्यानंतर काही चर्चा त्यावेळी झाल्या आणि ही बैठक पुन्हा आचारसंहिता लागल्याबरोबर तिन्ही पक्षांची घ्यायची असं ठरलं. तर मला आश्चर्य वाटतं काल चंद्रकांत दादांनी सांगलीमध्ये जे वक्तव्य केलं. जरूर भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे, तर मोठा पक्ष आज आहे राज्यामध्ये, ते काय नाकाम करणार. आणि म्हणून त्यांनी दोन्ही पक्षाला सामावून घेणं आणि योग्य जो वाटा आहे तो आम्हाला देणं ही जबाबदारी मोठ्या भावाची आहे. ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि ज्यांचा विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा अशोकमेघाचा घोडा गेल्या 3 महिन्यापूर्वी त्यांनी रिंगणात सोडलेला आहे, ते आपले सर्वांचे उमेदवार जिल्हा मदती बँकेचे संचालक भैयासाहेब माने या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष ज्यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते राजेकांत जमादार, मुरगुडच्या रणजित पाटलाचे चिरंजीव विश्वजित पाटील, बाजार समितीचे तडफदार अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कोल्हापूर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा महिला सिद्धते फराटके, प्रवीण भोसले, मनोज फराटके, गोपीजी चेअरमन नवीन भोसले, दिनकरराव कोथेकर. आता मागच्या सर्व नेतेमंडळीची नावं भैयासाहेब मानेने घेतलेली आहेत. त्यामुळे मला वाटते पुन्हा फक्त आता नवीन काल प्रवास प्रवेश केलेले सुखदेव येरुडकर आणि आज मोठ्या संख्येने उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार, भावी उमेदवार, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी नगरसेवक जे आमच्यासाठी त्याग करणार आहेत ते सर्व उमेदवार, पंचायत समिती बंधू भगिनी, वास्तविक 3-4 कारणासाठी ही महत्वपूर्ण बैठक बोलावली आणि आज सकाळपासून पुन्हा पाऊस होता. मला आठवतंय की मे महिन्याच्या आता पहिली गोष्ट मला सांगत होते की मे महिन्यापासून हा पाऊस होता. हा मे म्हणजे जवळजवळ 6 महिने झाले आपल्याकडे पाऊस कोसळायला लागलेला आहे.
आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कारखाने सुरू झालेले आहेत, कारखाने पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. शेतकरी थोडी घेत नाहीत, वाहनं शेतामध्ये चालत नाहीत, मशिनरी चालू शकत नाही. असं एक फार मोठं नैसर्गिक संकट आपणावर आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या आलेलं आहे. भाताच्या कापण्या झालेल्या आहेत, शेतात भात पडलेला आहे, सोयाबीन पडलेला आहे आणि त्याला तुझून मोड यायला लागेल. अशी एक भयानक अवस्था आपल्या या राज्यामध्ये आणि देशामध्ये तयार झाली. बंधूंना आज बैठकीचा महत्वाचा विषय की येणाऱ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा. अनेक कार्यकर्ते माझ्याकडे येत आहेत आणि ते आपली उमेदवारी कशी योग्य आहे हे सांगतायत. मी आपल्याला सर्वांना विनंती करेन की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केले असतील सर्वांनी. आचारसंहिता लागल्याबरोबर नगरपालिकेच्या निवडणुका या पहिल्यांदा होती असं आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलेलं आहे. आणि पहिल्या आठवड्यामध्ये कधीही या पहिला आठवडा सुरू झाला 1 तारखेपासून या निवडणुकीची घोषणा होईल. त्या दिवसापासून आचारसंहिता सुरू होईल आणि मी मला विश्वास देतो जे जे इच्छुक उमेदवार असतील, पहिल्यांदा नगरपालिकेची लागेल त्यामुळे नगरपालिकेचे कागद मुरगुड घडीलच, त्यानंतर जिल्हा परिषदेचे आपले 5 आणि कडगाव कोल्हे आणि आपले 6, कडगाव कोल्हे गिरवणे हा गडिराचा 1, उटूरचा 1, असे 8 जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवाराची मी व्यक्तीच्या भेट घेईन, त्याचं मनोगत मी जाणून घेईन आणि जे मनोगत जाणून होईल तोपर्यंत मी टकटक करणार नाही. म्हणजे काय मुद्दे राहिले तर सर घेऊन आणा, एकही मुद्दा राहता कामा नये. आणि मी बराच वेळ देणार आहे कारण आचारसंहिता असल्यामुळं मुंबईमध्ये माझं काम नाही. तुझं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की 6 वेळा निवडून आलेला आपला आमदार, राज्यात 9 वेळा मंत्रिपदाचे घेणारा, शपथ घेणारा मंत्री, त्याच्या विधानसभा मतदारसंघात जर अपेक्षित यश मिळालं नाही तर फार मोठी किंमत त्याला द्यावी लागते. राज्यामध्ये नेतृत्वाच्या समोर आपल्याला उत्तर द्यायला फार कठीण जातं. म्हणून आपल्या प्रतिष्ठेपेक्षा आपल्या संघटनेची प्रतिष्ठा, आपल्या पक्षाची प्रतिष्ठा आणि विशेषतः 30 वर्ष ज्याला तुम्ही वाढवलेला आहे त्या नेत्याची प्रतिष्ठा ही महत्वाची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कृपया या प्रतिष्ठेसाठी मी काही गळमदेव नाही. मी लोकांची मतं आजमावीन, काही प्रमुख लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना, तरुणांना मग मी सर्वे करेन आणि त्यातून आपण राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळ्या करण्याचा प्रयत्न आपण करू. सगळेच कार्यकर्ते हे महत्वपूर्ण कार्यकर्ते आहेत आणि म्हणून निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळालं नाही म्हणून याच्यात बसूया असं केल्यावर माझी अडचण नाही. कृपया बसू नका काय आमच्यात. आपण नाराज जरी झाला तरी कशा पद्धतीनं आपली भरपाई करून द्यायची, काय करायचं याचा निश्चितपणे आपण चर्चा करू. तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारेल, तुम्हीच उत्तर द्यायचे आणि याप्रमाणे मला तुम्ही घेऊन आपण एकमतानं उमेदवार देऊ. त्याचा उल्लेख बाहेर केला की आपल्याला 3 पक्ष असल्यामुळे काही आघाड्या कराव्या लागतील, चर्चा करावी लागेल, काही जागा सोडाव्या लागतील आणि एकाकी आपण लढत देतो जरी म्हटलं तरी त्यांना सामावून घेतल्याशिवाय आपण निवडणुकीला सामोरं जाणं हे अवघड काम आहे. आणि म्हणून तेही आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि कुठला आपण मतदारसंघ सोडणार आहोत त्याची चर्चा निश्चितपणे प्रमुख कार्यकर्ते घेऊन केली जाईल आणि यातून आपण नाव काढू
येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तिन्ही नगरपालिका, सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि या तिन्ही पंचायत समितीवर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा पर्यायानं युतीचा झेंडा फडकवायचा ही शपथ आणि संकल्प घेऊन आज आपण या मेळाव्यातून जायचं. पण दुसरा विषय, आपले पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर बाळासाहेब जाधव, प्रतापसिंह जाधव यांचा 5 नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी सकाळी 9:09 पोलीस परेड ग्राउंडवर 80वा वाढदिवस साजरा होणार आहे. सहस्र चंद्र दर्शन असं 80व्या वर्षाला म्हणतात. मी सहज माहिती घेतली. सहस्र चंद्र दर्शन म्हणजे काय, तर 80 वर्षात 1000 वेळा चंद्र येतो. म्हणजे आपण बघितलं पाहिजे असं काही नाही. 80 वर्षात 1000 वेळा चंद्र येतो म्हणून त्याला सहस्र चंद्रदर्शन म्हणतात. लक्षात म्हणजे 80व्या वर्षाला सहस्र चंद्रदर्शन का म्हणतात ते. आणि म्हणून बाळासाहेब जाधवांनी आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका वठवलेली आहे. परवा झालेलं कोल्हापूरचं हायकोर्टचं खंडपीठ सर्किट बेंच मंजूर करण्याचं काम असेल किंवा इतके दिवस सातत्यानं दैनिक पुढारी आणि त्यांच्या असलेल्या प्रचार माध्यमातून त्यांनी उठवलेला आवाज असेल, कोल्हापूरमध्ये येऊ घातलेला आयर्वीचा टोल माफ करण्याचं काम असेल, आजपर्यंतच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व विकास कामामध्ये बाळासाहेब जाधवांनी फार महत्वपूर्ण भूमिका वठवलेली आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या या विकासाचा इतिहास कधी लिहिला जाईल त्यावेळेला बाळासाहेब जाधवांना वजा करून हा इतिहास कोणाला लिहिता येणार नाही. अशा एका थोर व्यक्तिमत्वाचा 80वा वाढदिवस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. सकाळची वेळ आहे. आता युतीचं मी घेतलं आणि याच्या 5 ते 7 हजार लोकांनी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि आपला अरुण पवार, अनिल सदरगे, अरुण मुजावर ही बैठक संपल्याबरोबर तुम्ही किती लोक आणू शकाल आणि किती गाड्या लागतील आणि आपण ते कार्यक्रम झाल्यावर कोल्हापुरात स्नेहभोजन न घेता आपल्या रस्त्यावर कुठेतरी हॉटेलमध्ये सांगून जेवण करा म्हणजे गावात कोंडी होणार नाही वाहतुकीची. त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत सारखा फोन करायला लागू नये, कुठं आहे कुठं आहे कुठं आहे. सकाळी लवकर उठा. कारण बाळासाहेब जाधवांचे आमचे फार मैत्रीचे आमचे संबंध आहेत. अनेक वर्ष त्यांनी या सगळ्या निवडणुकामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण सर्वांनी एक काम करूया अशी आपल्याला हात जोडून कळकळीची माझी विनंती आहे. पाऊस जरी आला तरी गाडीनं यायचं आणि गाडीनं जायचं आहे आणि त्या ठिकाणी मंडप चांगला घातला असणारच आहे. त्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही आणि येताना स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यामुळं आपण सर्वांनी हा बैठक झाल्यानंतर आपण अरुण पवार, अनिल सदरगे आणि अरुण मुजावरकडे आपण किती आपल्याला गाड्या लागणार, माणसं किती आणणार त्याप्रमाणे तुम्हाला सगळी ती व्यवस्था करतील याची नोंद आपण घ्यावी. आणि तिसरा विषय जो आहे सोमवारी 5 तारखेला 4 शनिवार आहे ना, बुधवार आहे. अजून 2-3 दिवस तयारीला वेळ आहे. म्हणजे पाऊस सोमवारपर्यंत आहे असं मला गुगलनं सांगितलेलं आहे. बंधू भगिनींनो,
आता काल तुम्हाला माहिती आहे 2 दिवसापूर्वी बच्चू कडू हे माजी मंत्री आणि आमदार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन केलं आणि तात्काळ त्या दिवशी संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर बैठक घेऊन एक समितीची घोषणा केली. राज्याचे माजी मुख्य सचिव प्रवीण परदेशीच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे आणि समिती अभ्यास करून 6 महिन्यामध्ये आता आपला अहवाल देणार आहे, शासन निर्णय घेणार. 30 तारखेला हा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून यावर माझी काही भूमिका आहे. पण आता या निर्णयावर होईल का उद्यापासून शेतकरी कर्जफेड करणार नाही. जर आपलं माफच होणार आहे तर कशाला फेडायचं अशा भावना व्यक्त करतील. आणि जिल्हा मध्यवर्ती बँकाने तर सगळ्यात पिकं कर्ज देणाऱ्या बँका या फार मोठ्या आर्थिक अडचणी देतील. माझी त्या समितीला विनंती एवढीच आहे, मी मंत्री म्हणून बोलत नाही, मी बँकेचा चेअरमन म्हणून बोलतो की आता पवार साहेबांनी एकदा संपूर्ण कर्जमाफी केली होती केंद्र सरकारच्या माध्यमातून. एकदा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्या मंत्रिमंडळात आम्ही होतो त्यावेळी एकदा आपली महात्मा फुले या नावाने कर्जमाफी झाली आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या त्या कार्यकाळामध्ये कर्जमाफी झाली आणि प्रोत्साहनपर अनुदान नेहमी भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता माझी विनंती एवढीच आहे की सातत्याने कर्जमाफी मिळते थकबाकीदारांना. त्यामुळे ज्यांना ज्यांना ही थकबाकी मिळालेली आहे त्यांना पुन्हा द्यायच्या का नाही याचा विचार तर समितीने करा. आणि जे प्रामाणिकपणाने कर्ज फेडतायत त्यांना ज्यादा कर्ज द्या. कारण कोल्हापूर जिल्हा एक असा जिल्हा आहे की आपला सर्व ऊस पिकवणारा जिल्हा आहे. ऊसातून आपली कर्जाची फेड आपण लिंकी पद्धतीने करतो आणि 90% पेक्षा जास्त आपल्या पीक कर्जाची वसुली आहे. आणि जे थकबाकीदार आहेत जे सातत्यानं बुडवतात त्यांना मात्र माफी होते आणि आपण प्रामाणिक बनायला शेतकऱ्याला फार मोठा अन्याय होतो अशी आमची भावना आहे. म्हणून या माफीमध्ये प्रामाणिक बनायला शेतकऱ्याचाच विचार प्रामुख्याने झाला पाहिजे आणि त्याला जास्त कशी देता येईल कर्ज पैसे हा विचार या समितीने करावा. आणि दुसरी समितीला माझी विनंती आहे की सातत्याने हे का करावं लागतं. आता अजित पवारांनी काल भूमिका घेतली की 5 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज आम्ही शेतकऱ्यांना देतोय. किसान सन्मान योजना मोदी साहेबांची त्याच्या राज्य सरकारची असं आपण महिन्याला त्याला पैसे देतोय. त्याशिवाय अनेक सवलती आपण शेतकऱ्यांना देतो. हे ठीक आहे की आता असा पाऊस पडाला त्याचं नुकसान होते, अतिवृष्टी होती, वादळी पाऊस पडतो, प्रचंड प्रमाणात महापूर येतो, पिकं बुडतात, त्यांना मदत द्यायला आमची काही हरकत नाही. त्याला 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे राज्य सरकारने दिलेलं आहे. आणि तुम्हाला सगळ्यात आश्चर्याची गोष्ट मी सांगतो की राज्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस कुठे पडला माहिती मला कोल्हापूर. ज्यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 3 विषय प्रामुख्याने असतात, एक पीक पाणी, एक पावसाचा, एक धरणांच्या पाण्याचा, त्यावेळेला सगळ्यात जे स्ट्राईक दाखवली जाते त्या सगळ्यात कमी पाऊस हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. तर आपली सरासरी जास्त आहे, थोडा पाऊस आपल्याकडे पडला नाही तरी सुद्धा सातत्याने पाऊस पडल्यामुळं आपलं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून या समितीनं यापुढं कर्जमाफी करायची वेळच येऊ नये, या आत्महत्या कशा रोखल्या जातील याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. आणि मध्यवर्ती बँका असतील किंवा सगळ्या बँका असतील ज्या कर्ज देत आहेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने करावा. एवढी गळतीची विनंती मी त्यांना या निमित्ताने करणार आहे. 2 दिवसापूर्वी
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानी आम्हाला तिन्ही पक्षांची बैठक झाली. त्यामध्ये पालकमंत्री आंबेडकर साहेब उपस्थित होते, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते, आमदार गणेश गोरे उपस्थित होते, जनसुराज पक्षाचे अध्यक्ष मी स्वतः आणि चंद्रकांत दादा. आणि यावर तिन्ही पक्षांची बैठक झाल्यानंतर काही चर्चा त्यावेळी झाल्या आणि ही बैठक पुन्हा आचारसंहिता लागल्याबरोबर तिन्ही पक्षांची घ्यायची असं ठरलं. तर मला आश्चर्य वाटलं काल चंद्रकांत दादांनी सांगलीमध्ये जे वक्तव्य केलं. जरूर भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे, तर मोठा पक्ष आज आहे राज्यामध्ये, ते काय नाकाम करणार आणि म्हणून त्यांनी दोन्ही पक्षाला सामावून घेणं आणि योग्य जो वाटा आहे तो आम्हाला देणं ही जबाबदारी मोठ्या भावाची आहे. ते जर असं मानले की एवढ्या जागा आम्ही घेणार राहिलेल्या तुम्हाला देणार तर हे कसं होणार. आणि दुसरी गोष्ट असेल त्याशी की काल त्यांनी पलूसला जाऊन पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची त्यांनी आपल्या पक्षामधल्या उमेदवारांचं नाव घोषित केलं. मी आज पत्रकारांना मला तर तिने सकाळी माझ्याकडे टीव्हीवाले आले, मी त्याला सांगितलं की बाबा हे आश्चर्य आहे, 3 दिवसापूर्वी बैठक होऊन आपण नंतर बैठक घ्यायचं ठरलेलं असून सुद्धा दादाला मी भेटेल. अजून विधान परिषदेच्या या दोन्ही शिक्षक आणि पदवीधर या मतदारसंघाच्या निवडणुका 1 वर्ष नाही, 1.25 वर्ष आहे. त्यामुळे त्या निवडणुकीच्या वेळेला बसून तिन्ही पक्षांनी कोण उमेदवार सरस, कुठल्या जिल्ह्यामध्ये जास्त नोंदणी झालेली आहे आणि कशा प्रकारे आपला उमेदवार निवडून येऊ शकतो असं मेरिटचं काहीतरी बोलण्याची आवश्यकता आहे. आमचं मेरिट काय? आमचं मेरिट आहे की अरुण नाना लाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत उभे होते, आज ते शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे ही जागा ही आमची आहे. अरुण नाना लाड काय भारतीय जनता पक्षात गेले, त्यांचा मुलगा गेलेला आहे, त्यामुळे हे तत्व त्यांना लागू होत नाही. पहिला आमचा मेरिटचा प्रश्न. दुसरा आपला मेरिटचा प्रश्न असा की गेल्या 4 विधान परिषद निवडणुकीमध्ये त्याचा उल्लेख अनेक वेळा मी केला की एका निवडणुकीत राजेश पाटील वाठारकर आणि जावडेकर अशी निवडणूक झाली होती जावडेकर साहेबांची. त्यावेळेला राजेश पाटील वाठारकरांना जास्तीत जास्त मतं या कोल्हापूर जिल्ह्यातून मिळून जाण्याचा प्रयत्न बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याने केलेला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत आपण शरद पाटील जनता दलाचे सांगलीचे आहे त्यांना आपण तिकीट दिलं आमच्या तिन्ही पक्षांनी मिळून आणि ते थोड्या मतांनी निवडून आले की अनेक कोल्हापूर जिल्ह्याच्या मतावर जावडेकरांचा पराभव त्यांनी केला होता. नंतर त्या निवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील जे खासदार होते कराडचे त्याचे चिरंजीव सारंग पाटलांनी तिकीट दिलं आणि अरुणांना लाड जे आहेत गेल्या निवडून आणले त्यांनी बंडखोरी केली आणि या दोन्ही बंडखोरीमुळं आपली शीट काही मतांनी पडली आणि निवडणूक मला वाटतं अरुणांना लाडने 30,000पेक्षा जास्त मते घेतली होती आणि चंद्रकांत दादा हे 3ऱ्या पसंतीच्या 700 मतांनी ते निवडून आले होते आणि त्यांनी 30,000 मतं घेतली. म्हणजे राष्ट्रवादीचा विजय त्यावेळेलाही झाला होता, पण बंडखोरी झाली आणि त्यावेळेला सुद्धा जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं काम आणि जास्तीत जास्त मतदान करण्याचं काम भयामानेच्या नेतृत्वाखाली झालं होतं. आणि गेल्या निवडणुकीच्या वेळेला एकदा अरुणांना लाडला आपण तिकीट द्यायचं ही भावना सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीच्या मनामध्ये आली. बाळासाहेबांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता. अरुणांना लाड त्याला विनंती केली आणि मलाही ते म्हणाले की पुढच्या वेळेला बाहेर आपण उभं करूया, मी किंवा माझ्या कुटुंबाचा कोणी उभं राहणार नाही आणि त्यांना आपण पहिल्या फेरीत विधान परिषदेचा पदवीधरचा उमेदवार निवडून येणं हे कधी शक्य झालेलं नाही. हे गेल्या वेळेला अरुणा लाड पहिल्या फेरीत निवडून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यानं 65% 69% मतदान केलं आणि आपण सगळ्यांनी यात महत्वपूर्ण भूमिका घेतली. आज मी तुम्हाला दाव्यानं सांगू इच्छितो
की आम्ही पटवून देऊ फडणवीस साहेबांना. कशा पद्धतीनं नोंदणी आम्ही केलेली आहे, आमचा घोडा कसा चौफेर उधळलेला आहे आणि कशा पद्धतीने विजय होणार आहे. मला वाटतं हे सगळं ऐकल्यावर निश्चितपणानं भारतीय जनता पक्ष आमचं ऐकेल आणि भया मंडळाला तिकीट देईल. नाही तर आपण दोघांनी समजून मैत्री पण लढतो. परंतु या वेळेला कागदपत्रातून दुसरा आमदार जाणार म्हणजे, आणि म्हणून मी चंद्रकांतांना विनंती करतो हे सगळं समजावून घ्या. आमचा मेरिटचे मुद्दे आहेत आमच्याकडं याबद्दलचे 20 वर्षाचे 24 वर्षाचे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि मला वाटतं निश्चितपणाने ती नोंद घेतील आणि मोठ्या भावानं नोंद घेतली असेल. आता एकदा त्यांनी कौस्तुभ गाळवडे म्हणजे अभय कुमार साळुंखे नातू यांचं शिक्षक मतदारसंघातून नाव जाहीर केलेलं आहे, त्यांचं तरी केस लागेल. आता कौस्तुभ गाळवडे निवडून यायचं असेल तर आमची फार मोठी मदत त्यांना होणार आहे. तर मला वाटतं की या पद्धतीने त्यांनी निर्णय किती अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधूंनो, आज सगळ्यात म्हणजे महत्वाचे प्रश्न म्हणजे आपल्या मुलाकडे कधी होणं, जिल्हा परिषद शिकणं का महत्वाचं आहे, माझ्या प्रतिष्ठेचा कसा विषय आहे याची जाणीव करून देणं आणि जी स्पर्धा इच्छुकाची लागलेली आहे ती कशी कमी करता येईल ती कमी करणं आणि जे त्याग करणार आहे त्या त्याग करणाऱ्या माणसांना कसं आम्ही त्यांना भविष्यामध्ये आपण कसं त्यांना महत्वपूर्ण त्यांना भूमिका देऊ हे सांगणं हे काम होतं. बाळासाहेब दरबारच्या कार्यक्रमाचं कामाचं होतं आणि पीक कर्जाबद्दलची माझी भूमिका सांगणं आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपली आघाडी कशी होणार आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन माहिती देणं एवढ्यासाठी जी बैठक मी बोलावलेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की महिन्याने एकदा आम्ही बैठक बोलवतो, तर तुम्हाला बघितल्याशिवाय मला गमत नाही आणि मला बघितल्याशिवाय तुम्हाला गमत नाही. आता ही 11 वाजता जेव्हा बैठक झाली तेव्हा हळूहळू तुझ्या माझ्या आला म्हणतात चहा बिस्किट काय देऊया, तर मग पण मला वडापाव. मग काही मंडळी आले साहेब आज शनिवार आहे सारखं ते वडापाव तेलकट काय देऊ नका आम्हाला, व्हेज बिर्याणी द्या. व्हेज बिर्याणी आज व्हेज बिर्याणी दिल्या. बस आता काय आहे की हे माझं भाषण झाल्यावर इतकं तुटून पडू नका. ते डाम आहे डाम, त्या डामाची माणसं तिकडे जाऊ काय 8 टेबल आहे प्लेट ठेवलेले आहे आणि एकटा भात घालला आणि एकटा लोणचं घाला जाऊन जाऊन पंचवायचं आहे इकडे बसायचं कुठेतरी हे लगेच भेटलं. ते झालं की मग सिगरेट उठायची. मग हे झालं इकडे ढग बसताच बघत तुम्ही सगळीकडे फाटी वाटलं. शिस्त मी लवकर पण सोडणार आहे. मी फक्त पुढारीचा कार्यक्रम किती महत्वाचा आहे त्याला कसं आलं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न होता. आज चंद्रकांत दादांनी जे वक्तव्य केलं त्यावर तुमचा गैरसमज होऊ नये आणि नोंदणी तुम्ही माहिती करण्यामध्ये तुम्ही काय सुचराही करू नये हा सांगण्याचा एक होता. तुमच्या मुलाखती कधी होणार आहे तुमच्या मनात ज्या संभ्रमावत आहे सारखी मला सांगतात आणि मला सगळं माहिती आहे. तर एकही मुद्दा विसर्जन मिळून आला सगळं तुमचं निवडून घेतल्याशिवाय तुमचं समाधान केल्याशिवाय असं गोष्टी उठणार टक्कर करणार नाही. मला कसं आहे हे वाजू नका हो. आता आपण बाहेर गेला घरात ते घेणार नाही त्यामुळे टक्कर वाजण्याचे काही सवाल नाही. तर आपल्याला हे सगळं समजावून सांगणं आणि आता ही नैसर्गिक परिस्थिती कशी बिघडलेली आहे त्याच मार्केटमध्ये माहिती द्यावी अशा या अनेक मुद्द्यावर आपण चर्चा करण्यासाठी आपण आलात. पाऊस असताना आला एवढ्या मोठ्या संख्येला आला भयामाने मला प्रत्येक इच्छुकाला साहेब 4-5 आपणची माणसं देऊ म्हणजे आपापच भरतात उद्या बाळासाहेब जाधवले कार्यक्रमात. मग इच्छुकांची सुद्धा काही आपण शरीर जाऊ पाहिजे तर मग काय करतो एवढी माणसं तिकीट घालतो ती माझी अडचण व्हायची. आपण सगळ्यांनी म्हणून आणि मस्ती आली आहे कारखान्याचे कर्मचारी जे तुम्हाला लागणार नाही शिल्लक चालू आहे त्यांना गावात राहून गाड्या आणण्याची व्यवस्था करा त्यांना यायला सांगा आणि जर ते हल्ली द्या नाही येणार नाही तर पगार देऊन टाका. अशा पद्धतीनं बाळासाहेब कार्यक्रम यशस्वी करूया मी विनंती करतो. आणि माझं भाषण झाल्यावर आवाज झाल्यावर त्या कामापासून तिकडं
नंतर इकडं, नंतर इकडं, नंतर इकडं. हे सुखदेव विरोधाचं सरकार आहे. थांबा 2 मिनिटं. हे थांबा 2 मिनिटं. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुलगुडचा धन्यवाद. सुखदेव विरोध आल्याबद्दल त्यांचं पक्षामध्ये मी स्वागत करतो.